डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त तुम्ही अकोलेकरांना कशा उद्देशाने शुभेच्छा देता? आज यांची 135वी जयंती या निमित्त सर्वांना शुभेच्छा तर देतेच. मला आजची जी नवीन पिढी आहे त्यांना मी आवर्जून सांगू इच्छिते की जे आपल्याकडे आधी आपल्या जुन्या घरात फोटो लावले जायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज मात्र ते जे फोटो आहेत, ते जे फेम आहे ते घरातून गायब झालेले आहेत. तर आपल्या भावी पिढीसाठी ते जे त्यांचे विचार आहेत ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक युवकापर्यंत पोहोचण्यासाठी ते प्रतिमा आपण परत याच्यात आणाव्यात, बाजारात आणाव्यात असं मी सर्वांना म्हणजे माझी स्वतःपासून आणि मनापासून थोडीशी इच्छा आहे. आणि दुसरी, जेही आजकाल गावोगावी खेड्यापाड्यात जे प्रतिमा उभारल्या जातात त्याच्यामध्ये भारतीय संविधान गायब केलेलं आहे. बरेचदा पाहते आहे मी, आणि तुमच्या लक्षात आलेलं असेल, भारतीय संविधान नसलेली प्रतिमा किंवा कुठलीही मूर्ती कुठल्याही गावात लावू नये. आणि त्यांचा जो हात असतो दिलेला असा की सत्ताधारी जमात बना, याच्यापासून मुलांना वंचित ठेवू नका. त्यांचा जो विचार आहे तो प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला गेला पाहिजे अशी मी सर्वांना कडकडीची विनंती करते. आणि परत एकदा सांगते, त्या प्रतिमा कायमच्या बंद करा. जी प्रतिमा आंबेडकरांच्या हातात संविधान नसेल किंवा त्यांचा हात दिल्लीकडे दाखवलेलं ते बोट नसेल, ते प्रतिमाला नकार देते मी आणि सर्वांना शुभेच्छा देते.